हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपल्याकडे हळदी कुंकू आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हळदी कुंकूला इन्व्हिटेशन आहे। तर मी आता तयार झालेली आहे, पण मी तयार होण्याच्या आधी काय काय केलं, कशी तयारी केली तर ते आधी बघून घेऊ आणि नंतर हा व्हिडिओ सुरू करूया। ये इडलीचं बॅटर मस्त फुगलेलं आहे। आज मी आपल्या या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी इडली करणार आहे। तर इडली, चटणी आणि जिलेबी असा आपला बेत राहणार आहे। तर हे इडलीचं पीठ मी कालच भिजत घातलेलं होतं आणि मस्त इथे छान आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान फ्लफी झालंय। याची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे सोनल्स रेसिपीजवरती, ती नक्की बघा। आणि इथे मी आधीच 2 चटण्या तयार करून घेतल्या। तर सगळ्यात पहिले ही जी आहे ती लाल टोमॅटोची चटणी आहे आणि ही नारळाची चटणी आहे। तर आता इथे आपण इडली लावून घेऊ। मी त्या बॅटरमधलं थोडंसं पीठ घेतलं, बॅटर घेतलं आणि त्यामध्ये मीठ आणि थोडासा सोडा घातला, थोडं पाणी घालून ह्याचं छान बॅटर तयार करून घेतलं आणि इडल्या लावून घेतल्या। या इडल्या मी बॅचेसमध्ये लावत गेली, म्हणजे 3 ते 4 वेळा मी या इडल्या लावत गेली। आता हे एक चालू झालं की 15-20 मिनटं आपल्याला वेळ मिळतो, मग या 15-20 मिनटात मी दुसरं काम करत गेली आणि असंच पटपट माझं आवरलं गेलं। आता दारापुढे रांगोळी काढायची वेळ होती। मला तशी सकाळीच काढायची होती, पण अजिबातच वेळ मिळाला नाही। मग आता घाईघाईमध्ये काय करायचं, तर मी मस्त फुलांची रांगोळी काढली। म्हणजे माझा विचार होता रांगोळी काढायचा फुलांच्याच रांगोळीचा, पण थोडीशी मोठी काढायची होती, पण काही वेळेच्या अभावी मी छोटीशीच ही रांगोळी काढली। आणि दारामध्ये इथे तुम्ही बघताय तेवढीच जागा आहे, त्याच्यामुळे छोटीशीच रांगोळी काढावी लागते। ही माझी फुलांची साधी सोपी रांगोळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रांगोळी काढली आणि रांगोळीसोबतच मला घर पण डेकोरेट करायचं होतं। मग इथे मी मस्त फुलांनीच थोडंसं घर डेकोरेट केलं। फुलांनी घर डेकोरेट केलं नाही की एक छान काहीतरी आपल्याकडे कार्यक्रम, फेस्टिवल असल्यासारखं वाटतं आणि ज्या गेस्टना, ज्या पाहुण्यांना आपण इन्व्हाइट करतो त्यांना पण एक छान एक्सपिरियन्स वाटतो आणि त्यांना पण एक इन्व्हायटिंग ॲटमॉस्फिअर वाटतं। तर असं पितळेचं माझ्याकडे हे तामण आहे किंवा काय गंगाळ म्हणतात आणि त्याच्यामध्ये मी गुलाबाच्या फुलांनी सजवलं। त्यानंतर हे माझे खूप जुने असे काचेचे बोल आहे, तर त्याच्यामध्येच बॅटरीची ती कॅन्डल येते ती लावली आणि बाजूला झेंडूच्या फुलांनी सजवलेलं आहे। बघितलं कशी तयारी केली, कसा अवतार होता, त्याच्यामुळे मी मगाशी कॅमेरासमोर जास्त आलीच नाही आणि म्हटलं आता थोडासा व्लॉग सुरू करूया। दिवसभर खूप कामात गेला, त्याच्यामुळे मी सुरुवातपासून सगळंच केलं नाही। सगळं आणणं, करणं, कॅमेरा पकडणं सगळं माझ्याच याच्यावरती असतं। म्हणजे मिस्टरांना सुट्टी नसते, त्याच्यामुळे ते काहीच हेल्प करू शकत नाही। यामध्ये माझ्या मुलांनी थोडीफार हेल्प केलेली आहे। तर आता कॅमेरा वगैरे पकडायचं काम तो करणार आहे। तर आजचा मी हा माझा लुक शेअर करते। मी ही साडी नेसलेली आहे, दिवाळीला घेतलेली। तर हा ब्लाऊज मी तेव्हा परचेस केला, त्या दिवशी मी ज्या दिवशी शॉपिंगला गेली होती। हळदी कुंकू आणि वाण पण घेतलं, हळदी कुंकूचं वाण घेतलं, तर त्या दिवशी हा ब्लाऊज पण मी तिथेच घेतलेला आहे। तुम्ही बघितलं असेलच किंवा जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। तर चला मी मस्त आता माझा लुक शेअर करते। ही साडी माझी दिवाळीचीच आहे। त्यानंतर मी हा ब्लाऊज नवीन घेतला, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल।
तो पेअर केलेला आहे, थोडासा मिक्स अँड मॅच केलेला आहे. त्यानंतर बँगल्स छानसे घातलेले आहे. थोड्याशा हिरव्या बांगड्या आहे आणि बाकी थोड्याशा वेगळ्या वेगळ्या बांगड्या घातलेल्या आहे. मोठे कानातले घातलेले आहे आणि ब्लाऊज हेवी असल्यामुळे गळ्यात काही घातलेलं नाही आहे, फक्त छोटं माझं मंगळसूत्र घातलेलं आहे. आणि हेअरस्टाईल म्हटलं तर हेअरस्टाईल जी आहे, थोडेसे केस कर्ल केले आहे आणि वरती असे बांधलेले आहे आणि इथे पिन लावलंय आणि मस्त गजरा लावलेला आहे. तर कसा वाटला हा माझा लुक ते मला कमेंट करून नक्की सांगा. इथे माझ्या काही मैत्रिणी जरा लांब राहतात, त्याच्यामुळे त्या लवकरच आल्या होत्या. तर 4 वाजता वगैरेच त्या आल्या होत्या, 4 साडेचारला. तोपर्यंत माझी तयारी झाली होती, फक्त हेअरस्टाईल बाकी होती. मग तशाच कंडिशनमध्ये मग मी त्यांना हळदी कुंकू दिलं. म्हणजे सगळ्यात पहिले जे आपण बनवलं होतं इडली, चटणी आणि जिलेबी, हे सगळं त्यांना खायला दिलं. त्यांना खूप आवडलं, इडली तर खूप आवडली. त्यानंतर हळदी कुंकू लावलं, वाण दिलं आणि वाण पण सगळ्यांना खूप आवडलं. अरे वाण काय घेतलं हे तर नाही सांगितलं ना, तर पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. इथे मी सगळी तयारी आधीच करून घेतली होती. हळदी कुंकू काढून ठेवलं होतं, त्यानंतर वाण बाजूला काढून ठेवलं होतं, थोडे गहू बाजूला ठेवले होते आणि तिळगुळ वगैरे जे आपल्याला द्यायचं असतं ते सगळं मी काढून घेतलं होतं, पण त्याचं फोटो किंवा त्याचा व्हिडिओ करायचंच राहून गेलं. तर असंच इथे आम्ही गप्पा मारत मारत आणि मग मी सगळ्यांना वाण वगैरे दिलं. मग आम्ही फोटो वगैरे काढून घेतले आणि नंतर हा ग्रुप गेल्यानंतर मग माझ्याकडे थोडा वेळ होता, तेव्हा मी हेअरस्टाईल केली. त्यानंतर दुसरा ग्रुप आला, मग इथे पण मग मी तेच केलं, सगळं रिपीट केलं. इथे ही मनीषा नावाची ही जी माझी मैत्रीण आहे ती तुम्हाला दाखवते की मी वाणात काय दिलेलं आहे. मम्मी नुसती बिझी नको राहू, बघत जा कधी कधी. अरे तर कामात पण आहे तू. एक असा आठ वाजता नाही 8:30 वाजता. येस सॉरी येस. बस ना. चप्पल घातली मी लहान सगळं तुझ्यापेक्षा. माझ्याकडे स्वयंपाकला वगैरे. एक घ्या, मी 2 चालेल ना, युट्यूब वरती आलेलं चालेल.
हे बघा, त्या दिवशी मी शॉपिंग केली वाणाची, तर त्या दिवशी ही पर्स आणली. आता या पर्सची किंमत तर मी सांगितली असती, पण आता मी ही सगळ्यांना वाण ॲज अ गिफ्ट म्हणून दिलेलं आहे, तर मी याची किंमत सांगणार नाही. पण एवढं सांगू शकते की ही 50 रुपयाच्या आतली वस्तू आहे. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही मार्केटमध्ये, आता कानडे मारुती लेनमध्ये नाशिकच्या, तिथे तुम्ही जाऊन परचेस करू शकता. आणि बरेच ऑप्शन्स आहेत, तुम्हाला जे आवडेल ते, जे तुमच्या बजेटमध्ये बसेल ते तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीनेच मी सगळ्यांना वाण दिलं, हळदी कुंकू दिलं आणि असा आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम संपला. सगळ्या माझ्या फ्रेंड्स येऊन गेल्या आणि भरपूर गप्पा टप्पा झाल्या, भरपूर हसलो आणि मजा आली. या माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या आणि माझ्या या कार्यक्रमाची आणि व्हिडिओची शान वाढवली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. तर आपलं हळदी कुंकू झालेलं आहे आणि आत्ता वाजले रात्रीचे 10. तर माझ्या सगळ्या मैत्रिणी, सगळे फ्रेंड्स येऊन गेलेले आहे. आता मी आणि संदीप फक्त जेवायचं बाकी आहे. आता आम्ही जेवून घेऊ, म्हणजे जी इडली केली होती तीच खाऊन घेऊ. आणि तुम्ही बघितलं की आज मी आजचा जो दिवस कसा सेलिब्रेट केला, म्हणजे मी काय काय केलं. सुरुवातीला सगळं तयारी करून घेतली. तयारी करण्यासाठी मला ॲक्च्युली जो काही वेळ मिळाला तो युटिलाइज केला, कारण शूट करायला तेवढासा वेळ मिळाला नाही. मग सगळं झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा माझा हा लूक कसा वाटला, हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.